काल होतं शेवटचा गुरुवार. उद्यापन करायचं होतं. मग आता देवीचे उपवास संपणार होते. उद्यापन करायचं होतं. मग सकाळीच लवकर उठून देवपूजा मांडली होती. देवीची पूजा वगैरे केली आणि पुस्तकही वाचून घेतलं. तर हा ब्लॉग जो आहे ना, तो मी छोट्यामध्ये शेअर केला होता. तर मग त्यानंतर म्हटलं आता मोठा ब्लॉग बनवावा. माझ्यासोबत काय झालं, कसं झालं ते तुम्हाला सांगावं म्हणून मोठा ब्लॉगही शूट केला. मग मुलींना जेवायला बोलवायचं होतं. मग त्यासाठी मी केळी वगैरे तर आणून ठेवली होती देण्यासाठी. आणि इकडे आपले राजस्थानला महालक्ष्मीचे पुस्तक भेटत नाही म्हणून मी गावावरून येताना महालक्ष्मीची पुस्तकही घेऊन आले होते 7. मग त्यासाठी मग मी मुलींना जेवायला बोलवायचं होतं. मग वरण भाताचा कुकर लावला आणि मला मेथीची भाजी काही भेटली नव्हती भाजीमध्ये, म्हणून मग मी जे टेरेसवरती लावलेली होती पालकाची भाजी तीच भाजी खुडून आणली आणि म्हटलं आता थोडीशी पालकाची भाजीच बनवावी. नैवेद्याला पालकाची भाजी किंवा कोणतीही भाजी पाहिजे असती असं माझी आजी म्हणते, कारण भाजीनेच उपवास सोडतात. मग त्यामुळे मी पालकाची भाजी आणली होती आणि म्हटलं आता पालकाची भाजीच बनवावी. मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या इकडे उपवास सोडायला भाजी बनवतात का? आणि थंडी तर भरपूर होती, इकडं खूप थंडी होती. म्हटलं मुलींना लवकरच बोलवावं आणि लवकरच जेवून पाठवावं, कारण थंडी जास्त असल्यामुळे. म्हणून मी दुपारीच वरण भाताचा कुकरही लावून घेतला आणि वरण भाताचा कुकर लावला. म्हटलं आता वरण भात शिजेल तोपर्यंत भाजी लगेचच करून घ्यावी. मग भाजी वगैरे चिरून घेतली. चहा होता, चहाही घेतला मी थोडासा, कारण थंडी खूप जास्त आहे. आणि मग नंतर लगेच भाजी टाकायची म्हटल्यानंतर त्यामध्ये आता देवीला नैवेद्य ठेवायचा म्हटल्यावर कांदा लसूण वगैरे काही घालायचा नव्हता. तेल टाकलं आणि पापड कुरडई हे सगळं तळून घेतलं. तळून झाल्यानंतर लगेच त्याच कढईतलं तेल कमी करून मी भाजी टाकून दिली. भाजीमध्ये फक्त काय मीठ, शेंगदाणे आणि मिरची टाकली होती थोडीशी, दुसरं काही टाकलं नव्हतं. आणि जो कुकर आहे ना, तर आता मला एक सांगायचं आहे की कुकर ज्यावेळेस आपण लावतो ना, तर तो कुकरच्या खाली तळाला आपण जर लिंबू टाकलं ना, तर तो कुकर एकदम पांढरा शुभ्र होतो. आणि जर काहीच नाही टाकलं उकळत्या पाण्यात खाली, तर एकदम काळं पडतं. तर ही ट्रिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा की कुकर खरंच एकदम सफेद होतो. आणि त्यानंतर मग मी जे कुरडई पापड तळले होते ते एका पिशवीत भरून ठेवले, कारण जर पिशवीत भरून नाही ठेवले तर ते लूज पडतात. आणि लगेच कणिकही मळून घेतली. आता कणिक वगैरे मळून झाली तोपर्यंत इकडं कुकर आणि माझी भाजीही शिजली होती. आणि कणिकही मळून मी साईडला ठेवली. भाजी शिजल्यामुळे भाजी काढून साईडला ठेवून दिली. कुकर बंद केला आणि मी गेलते दुधाला, कारण मला खीर बनवायची होती. मग दूध तर पाहिजेच ना. मग दुधाला गेले, दूध वगैरे घेऊन आले. घरी आल्यावरती तर पाहिलं तर लाईटच नव्हती. आणि सगळ्यात मोठा हा अनुभव माझा की लाईट नव्हती. ज्यावेळेस मी मागच्या वेळेस गुरुवारचे उपवास शेवटचे उद्यापन करत होते ना, त्यावेळेसही लाईट नव्हती. आता त्यावेळेस मी काय जेवण वगैरे बनवलं नव्हतं. फक्त मी असेच एक फळ आणि पुस्तक दिलं होतं. तर ज्या मुली मागच्या वेळेस होत्या त्याच मुली ह्या वेळेसही आल्या होत्या. पण म्हटलं आता देवीची ज्यावेळेस देवपूजा करू त्यावेळेस कदाचित लाईट येईन म्हणून मी वाट पाहत होते. त्यानंतर माझी खीरही बनवून झाली. वरण भात सगळं बनवून झालं होतं. मग देवीची मी आरती केली. संध्याकाळी मुली आल्या होत्या. मग लगेच त्यांना जेवण वगैरे दिलं तोपर्यंतही लाईट आली नव्हती. आणि कधी न खाणारी खीर मुलगी चटाचट माझी स्वीटूने फस्त केली. मुलींसोबत तिला खूप मजा आली. लगेचच मग मी मुलींना जेवण झाल्यावरती हळदी कुंकू लावलं आणि पुस्तक आणि एक फळ दिलं, म्हणजे केळ दिलं आणि सगळ्यांचा नमस्कार केला. पण शेवटच्या 2 मुलींना मी ज्यावेळेस हळदी कुंकू लावत होते ना, त्याच वेळेस लाईटीने हजेरी लावली. लाईट आली कुठे नाही तर सगळ्या मुली एवढ्या जोराने आरडायला लागल्या, कारण बराच वेळ अंधारात बसल्या होत्या आणि अचानक लाईट आली. त्यांनाही खूप आनंद झाला. आणि चला शेवटचं माझं लास्टला का होईना पण लाईट आली, खूप बरं वाटलं. असा होता माझा कालचा दिवस.